The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। अचिरंवतयं कायो पठविं अधिसेसति चोद्धो निरतं वकलिंगरं संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय धम्मध्वजाच्या वर्धापन दिनी आपल्या ऐतिहासिक अमरावतीतील डीडी टेलर्स नवीन कॉटन मार्केट मागे महेंद्र कॉलनी रोड शोभानगर अमरावती या ठिकाणी वास्तव्य करीत असलेले श्रद्धावान धम्म परिवार प्रगती दीपक वैद्य, दिव्यांशु दीपक वैद्य, वैद्य आई बाबा त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांचे नातेवाईक आप्तेष्ट पाहुणे मंडळी या सर्वांच्या वतीने आम्हा भिक्खू संघास भोजन चिवर परिष्कार आदी दान देण्यासाठी आणि जाहीर धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्हास निमंत्रित केलाय। संपूर्ण अमरावती आणि अमरावतीच्या आजूबाजूच्या खेड्यांमधून आणि परिसरामधून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या YouTube चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। सकाळपासून आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात आणि खरोखरच असं वाटत आहे आम्ही इथे बसलोत आणि पाहत आहे जत्थेच्या जत्थे 2 3 4 5 6 7 8 रिक्षे मोटरसायकली कार कोण येत आहेत। एवढ्या मोठ्या श्रद्धेने लोक, हा काही घरगुती कार्यक्रम नाही आहे, जणू काही एखादी धम्म परिषदच आहे। मागे मला वाटतं मागच्या वर्षीच कुठेतरी बनते बडनेऱ्याला धम्म परिषदेसाठी आम्ही आलो होतो। मोठा कार्यक्रम तिथे धम्म परिषदेचा झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा या अमरावती मध्ये आलो। कालही त्या कुठे अकोली रोड म्हाडा येथे कावळे परिवाराचा गृहप्रवेश होता, तेथेही आम्ही धम्मदेसना दिली, कार्यक्रम झाला आणि आज वैद्य साहेब वैद्य आई यांनी आम्हाला आग्रहपूर्वक विनंती केल्यानुसार त्यांच्या परिवारामध्ये भोजन दान आदी ग्रहण केलाय आणि तुम्हाला धम्मदेसना देण्यासाठी इथे बसलो।
भंतेजी 2 भंतेजींच्या धम्मदेसना झाल्या मी पाहतच आहे, लोक येतच आहेत, एवढी मोठी गर्दी आणि खरोखरच धम्म परिषदेचं स्वरूप या कार्यक्रमाला प्राप्त झालंय. नजर इकडे टाकली तर इकडे गर्दी, इकडे राईटला टाकली तर इकडे गर्दी आणि समोर तर बापा रोड पर्यंत बसले. महिला तर आहेतच आहेत आणि पुरुष पण आहेत. आणि त्यामुळे एकदा वैद्य परिवाराच्या या महान पुण्याचं आपण साधुकारणे अनुमोदन केलं पाहिजे. हा अवसर तुम्हाला त्यांनी प्राप्त करून दिला, हे फार मोठी गोष्ट आहे, ही मोठी पुण्याची गोष्ट आहे. कारण भगवंताच्या वचनानुसार सर्व दानांना जिंकणारं दान कोणतं आहे? सब दानं धम्म दानं जिनाती, हे भगवंताचं वचन आहे. भगवान म्हणाले सर्व दानांना जिंकणारं दान जर कोणतं असेल, सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते म्हणजे धम्माचं दान आहे. आणि धम्माचं दान म्हणजे कोणतं दान? तर जी बुद्धाची वाणी लोकांना दुःख मुक्त करण्यासाठी, लोकांचं प्रबोधन करण्यासाठी, लोकांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी, जे लोक संकटात आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखाने ग्रासलेले आहेत, कष्टी आहेत, परेशान आहेत, जीवनाला वैतागून गेलेले आहेत, अशा लोकांना उजेडामध्ये आणण्यासाठी, प्रकाशामध्ये आणण्यासाठी, अंधारातून प्रकाशाकडे त्यांना घेऊन जाण्यासाठी जर कोणती वाणी पॉवरफुल असेल तर ती म्हणजे फक्त आणि फक्त तथागत भगवान बुद्धांची वाणी आहे. आणि ती वाणी जेव्हा सांगितल्या जाते भिक्खूंकडून तर त्या उपदेशाला, प्रवचनाला धम्मदान देणं म्हणत असतात. आणि त्यामुळे आम्हालाही हे पुण्याची संधी प्राप्त होते बापा. रोजच्या रोज मागे तरी आम्ही एका दिवसाला 2-2 कार्यक्रम करत होतो, मात्र डॉक्टर म्हणाले तुमचं काही खरं नाही. मग आम्ही म्हणालो खरं नाही म्हणजे करायचं काय? तर डॉक्टर म्हणे आराम करा बा. आम्ही म्हटलं बा आराम तर करू शकत नाही, जिएंगे तो बाबा साहब के लिए और मरेंगे तो बाबा साहब के लिए, हा म्हणजे मनाशी आम्ही खुणगाठ बांधली आहे. त्यामुळे हे जीवन वाया नाही घालवायचं. मी नेहमी म्हणत असतो लोकांना, आपल्या सांगताना बोलताना असं थोडस की बाबासाहेबांचं फुकटच नाही खायचं, फुकटच नाही खायचं. बाबासाहेबांनी दिलंय तर फुकटच दिलंय हो, भरभरून दिले फुकट, तुला फुकट दिलंय या सार. आणि हे खाते पोट भरून त्याच्यावर फक्त नाचतेच जयंतीच्या दिवशी आणि तेवढ्या पुरतच कौतुक करते. बाबासाहेबांना लय केलं म्हणते आमच्यासाठी, बाबासाहेब आमचे जसे आहेत तसं कोणीच नाही वगैरे वगैरे. पण याला आठवते बाबासाहेब फक्त जयंतीच्या दरम्यान तेव्हा वर्गणी दिली म्हणते ना आम्हाला नाचायचं तर डीजेच लावा म्हणते फक्त बस. जयंती जर करायची तर म्हणते बस लाऊड स्पीकर लावला पाहिजे, डीजे लावला पाहिजे, आम्ही नाचलो पाहिजे पोटभर आणि ते बी संध्याकाळी नाचलो पाहिजे म्हणते पोटात काहीतरी टाकून, तरच चांगली जयंती झाली म्हणते. आता बाकी प्रबोधनाचं, बाबासाहेबांच्या विचारांचं, त्यांनी सांगितलेल्या आचरणाचं काही देणं नाही म्हणते बस. तर अशा तुम्ही नाही बापा, तुम्ही तर लय चांगले आहे. काही काहींची गोष्ट करत असतो, तुमची नाही. तुम्ही जर तसे असते तर एवढ्या मोठ्या संख्येने कशाला बसले असते? आपले कंबर दुखून घेऊन, गुडघे दुखून घेऊन, म्हातारे आया बाबा बसले, तरुण आहे बसले, कुठून कुठून आले तुम्ही काय माहिती. आता चॅनलवरती आपले नक्कीच तुम्ही फॉलोअर्स आहात, व्हॉट्सअप वरती पण कधी कधी बोलणं होत असेल कुणाबरोबर, पण प्रत्यक्ष काही कुणाचीही अशी ओळख नाहीये. पण तुम्हाला मी हे सांगेल की अधिक बोलणार नाहीये मी जास्त. तर ही जी गाथा म्हणालो मी मगाशी, प्रारंभी जी गाथा म्हणालो, खरं तर आज धम्मध्वज दिन आहे. आपला जो पंचरंगी धम्मध्वज आहे तो दिवस आहे, फार महत्वाचा दिवस आहे. तुम्ही प्रत्येकाने आता इथून गेल्यावर ज्यांनी लावले नाही त्यांनी आपल्या घराघरावर आज धम्मध्वज लावला पाहिजे. धम्मध्वजाची पताका आपल्या घरावरती लावली पाहिजे, किंवा विहार वगैरे किंवा जिथे कुठे धम्मध्वज आहे फाटलेला वगैरे असेल. कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरतो तर ध्वज फाटून जातात बघा. ध्वजाला फाटू देणं, त्याला मळू देणं, त्याला खराब होऊ देणं हा धम्माचा अपमान आहे आणि आपलाही अपमान आहे बौद्ध लोकांचा. म्हणून तो विहाराचा ध्वज असेल किंवा घरावरचा असेल तर आपण ध्यानावर असलो पाहिजे. तो ध्वज खराब नाही झाला पाहिजे, फाटला तुटला नाही पाहिजे, तो उलटाही झाला नाही पाहिजे. तर इथून घरी गेल्यावर किंवा विहारात गेल्यावर ते ध्वज तेवढे ठीक करा, म्हणजे किमान धम्मध्वज दिन साजरा झाला असं तरी म्हणता येईल. बाकीचं सोडा बा काय जे असेल ते. भंतेजीचं प्रवचन दिलं भंतेजीने, त्यांनी धम्मध्वज म्हणजे काय नेमकं, भगवंताच्या बुद्ध रश्मी ज्या असतात शरीरातून त्या ज्या निर्माण झाल्या त्याचा जो कलर होता, रंग होता,
तो बभत्सरा म्हणजे 6 प्रकारचा कलर म्हणजे 5च कलर पण त्याच्यातून 6वा कलर निर्माण झाला. तर ते चांगलं प्रवचन पंतजीने दिली बघा. तर ही जी मी गाथा म्हणालो आता, मी हेतुपुरस्सर गाथा म्हणालो. बऱ्याचदा असं होते कधी कधी भगवंतानं सांगितलं 4 प्रकारचे लोक सांगितले म्हणजे बऱ्याच प्रकारचे लोक सांगितले. तसे तुम्ही ऐकतच असाल. कधी कधी भगवान म्हणतात या पृथ्वीवरती सृष्टीमध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. कधी कधी भगवंतानं 3 प्रकारचे सांगितले. अंगुत्तर निकाय नावाचं जे आहे ना, त्या अंगुत्तर निकायामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारच्या जोड्या सांगितल्या भगवंताने. 2 प्रकारचे, 3 प्रकारचे, 4 प्रकारचे, 5, 6, 8 असं जे काही असेल ते सांगितलं आहे. तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे, पण त्याचं एक कारण आहे. कारण काम करणारे, निमित्त ठरणारे फार कमी लोक आहेत समाजामध्ये. बोटावर मोजण्या एवढी लोक आहेत की जे प्रामाणिकपणे बाबासाहेबांचं काम व्हावं, धम्माचं काम व्हावं, बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार व्हावा, लोकांचं प्रबोधन व्हावं असं फार कमी लोकांना वाटते. नाही तर मी सांगतो त्याप्रमाणे तर बापाला लोकखंडीच्या पंडी कोणते खायचं पोटभर खाल्लंय ही स्कीम घे, ती स्कीम घे, हे रिझर्वेशन घे, ते रिझर्वेशन घे, शाळेतलं कॉलेज मधलं स्कॉलरशिपचं कोणतं राजकारणातलं सगळं काही घेतलंय बाबासाहेबांना. पोट भरलं टम असं एकदम. माडीवर माडी, गाडीवर गाडी, जळ म्हणता जळेना एवढी श्रीमंती आली. आणि नंतर मग असा वरतून खाली पाहते असं. हे तुच्छ आहेत म्हणते लोक. त्याचं जीवन क्रायटेरिया ठरवलेला असते. त्याचा म्हणजे त्याचा विकंतीचा आहे, मी तुमचा नाही. जे समाजाकडे येत नाहीत, समाजाकडे पाहत नाहीत, मागे वळून पाहत नाहीत, बाबासाहेबांच्या उपकारांची जाणीव ठेवत नाहीत, असे लोक म्हणजे कशात बसतात. त्या लोकांची मानसिकता म्हणजे बाल्याची माय 10x10च्या खोलीत आणि बाकी सगळंच्या सगळं गेलं म्हणते चुली. तुम्ही नसाल म्हणत बापा, पण काही काही खरंच म्हणतात तसे मानतात तसे, म्हणून ते कधी विहारातही येत नाही हो. त्याची बायको येत नाही, तेही येत नाही. पण एखाद्या वेळेस माईक देऊन पहा. फक्त माईक द्यायचा म्हटलं आणि याच्यावर नाव टाकायचं म्हटल्यावर मग येते हो. आणि आलं तरी खुर्ची पाहिजे पहिली गोष्ट. तर एक आता गुडघे खराब झाले असतील तर समजू शकतो बा. पण हे साहेब असते हे म्हणते बा मी पुस्तकं लिहिले तर मी साहित्य काय, मी आमका आहे, ढमकान टमकान काय काय लोक लय म्हणजे सांगितलेलं असते यानं. आणि जर माईक दिला समजा कार्यक्रमात नाव बिव टाकून की मग शहाणपण शिकवतो. बाबासाहेब म्हणाले म्हणते दर रविवारी बुद्ध विहारात गेलं पाहिजे. आणि हे जिंदगीत जात नाही कधी विहारात. याची बायको नाही, याचं पोरग नाही, याची पोरगी जात नाही आणि हे शहाणपण शिकवते बघा. असे काही काही लोक, त्यांना बोलत असतो मी बापा तुम्ही तर खरंच लय चांगले आहे. त्यामुळे ही गाथा घेतली मी बघा. भगवान बुद्ध काय म्हणाले, निरुपयोगी लाकडासारखे आपले जीवन वाया जाता कामा नये. काय म्हणतात भगवान, निरुपयोगी लाकूड. कोणतं असते निरुपयोगी लाकूड माहिती आहे? स्मशानामध्ये तुम्ही गेले ना कधी, जात असता का? जात राहा, काही भूतभीत लागत नाही काही. आम्ही तर बापा रात्रीच्या 12ला जातो, त्या मड्याच्या जवळ जाऊन वंदना घ्यावं लागते आम्हाला. फार वर्षांपूर्वी मी आमच्या विहारात, आमचं विहार होतं औरंगाबादला, आता आहे तर आजूबाजूला काहीच नव्हतं बघा. तेव्हा फार वर्षापूर्वीची गोष्ट सांग, 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि तिथून जवळ स्मशानभूमी आहे. मग आता भंतेजी तिथे एकटाच होतो मी त्या एरियामध्ये राहायला. कॉलेजमध्ये होतो तेव्हा 11वीला काहीतरी. तर मग ते कोणी गेलं की लोक भंतेजी चालता का, वेळेवर तर बापा विचारूच नका. असं कधी कधी म्हणतात लोक भंतेजी चालता का, लग्नाला नवरी टोळते सुरू होते रेडी आहे ते चालता का, म्हणजे आम्ही रिकामीच आहे समजा. त्यांच्यासाठी असे धम्मदेशनेचे कार्यक्रम ठेवा, आम्ही येतो ना बा, नाही का. तर ते रात्री 12ला आणि 1ला इमर्जन्सी वाले काही काही अंतिम संस्कार असतात की नाही, तर जायचो आम्ही आणि ते अंतिम संस्कार करायचो. आताही जातो समजा वेळ कधी भेटला, कधी कुठे असेल तर अंतिम संस्काराला गेलं पाहिजे. सुखात तर कोणी जाईल कुणाच्या, दुःखात जाता आलं पाहिजे. सुखात तर कुणाला नाचता येईल हो बापा. हळदीला बोलून तर पहा, लग्नाला बोलून तर पहा. पत्रिका एकट्यालाच असते, सारे घरदार येते. जेवायला म्हटल्यावर टप्पू मारायला तुमच्याकडे होत असेल. असं मी कालच सांगताना सांगितलं, ते आई बाबा म्हणे जेवणच कमी पडला. म्हटलं मग खाऊन पत्रिका दिली बरे बा. आणि पत्रिका दिली तर घरातलं दोघं जण या म्हणे नवरा बायक, त्यांचा वेल मांडवायला गेलेला आहे म्हणे सगळा. सारं घरदार आलं म्हणे, कशाचं राहील म्हणे जेवण शिल्लक.
आम्हाला तर रात्री 12 वाजले म्हणे बा जेवायला. आम्ही त्याला सांगितलं बा जेवण तयार करा, लावा जेवण. ते म्हणे खायचं जेवण. जेवण केव्हा संपलं म्हणे, भाजी संपली, पोळी गुलाबजामुन तर तेव्हा संपले म्हणे. लोकांना भरू भरू घेतले म्हणे. असे पण लोक आहेत बघा, बिलकुल खादार लोक, आपलाच विचार करणारे लोक आहेत. आणि त्यामुळे मी हे सांगतो तुम्हाला यासाठी की काही काही लोक बिलकुल अंतिम संस्काराला जातील तर असे दूर थांबतात बघा. कोणाच्या कामी नाही पडणार. सुखामध्ये येतील, नाचायला येतील, बोलायला येतील, वावा करायला येतील तेवढ्या पुरती, पण दुःखामध्ये लोक येत नसतात बघा. येतात का? जर दुःखात येणारे लोक असते तर दवाखान्यामध्ये खूप गर्दी असते बघा. म्हणून जोपर्यंत मांस आहे तोपर्यंत वास आहे. वो हमारी बात हो या आपकी बात हो, ये जब कमजोर होता है ना तो कोई नहीं पूछता हमें. अपने ही लोग दूर चले जाते हैं. आपलेच लोक आपल्याला दूर लोटतात बघा. आई असो, बाबा असो, सासू असो, सासरे असो, तुम्ही काय त्याला अपवाद नसाल. जेव्हा खोकला सुरू होते, जेव्हा थुंकल्या जाते, जेव्हा काय काय आजार होतात, तेव्हा लेकरालाही जवळ येऊ दिल्या जात नाही बघा. होते असं कधी कधी, तुम्ही पाहत असाल. अपवाद वगळता अशा गोष्टी घडत असतात. पण भगवंताचं वचन काय आहे तर भगवान बुद्ध म्हणाले बघा, अहो ही चेतना विरहित काया, ही चेतना विरहित काया जणू एखाद्या निरुपयोगी लाकडा समान या पृथ्वीवर एक दिवस पडून राहत. भगवंतानं वर्णन केलं बघा या बॉडीचं, या देहाचं. ज्या देहाचा आपण अहंकार बाळगतो बऱ्याचदा, या तोंडाचा चांगला वापर करत नाही बऱ्याचदा लोक, काही काही असं होते बघा. म्हणजे भगवंतानं सांगितलं की हे जीवन वाया घालवतात बरेच लोक. स्वतःचं पण भलं करत नाही आणि इतरांचं भलं करण्याचा तर विषय येत नाही. बाबा मी जाऊ का म्हणते आणि मी कामी पडू का, माझ्यासाठी काय केलंय मग. बाबा माय बापाला म्हणायला बसले लेकर इथे की आमच्यासाठी काय केलं. एवढी दुनिया वाईट आहे बघा. आणि भगवंताचं वचन खरंच आहे का? भगवंताला विचारलं दुनियेत चांगले लोक जास्त आहे की वाईट लोक जास्त आहेत? काय म्हणाले भगवान? वाईटच लोक जास्त आहे. आजही, कालही आणि उद्याही. जात धर्म कोणताही असो, वयोगट कोणताही असो, स्त्री असो की पुरुष असो, तरुण असो की तरुणी असो, या जगामध्ये आजही वाईट लोकांची संख्या जास्त आहे. वाईट बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे. वाईट विचार करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या हातापायानं वाईट कामं, वाईट कृत्य करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. फार कमी संख्या त्यांची आहे की जे या तोंडाचा प्रॉपर वापर करतील, लोक जोडण्याचे काम करतील, माणसं जोडण्याचे काम करतील, घरातल्या लोकांचे मन जिंकण्याचे काम करतील, प्रत्येकाला चांगलं बोलण्याचे काम करतील. असे लोक फार कमी आहे म्हणाले भगवान बुद्ध. आणि त्यामुळे भगवान म्हणतात की पृथ्वीवर पडते ज्याप्रमाणे स्मशानातलं लाकूड अर्धवट जळालेलं, कोणी असं म्हणत नाही की बा थोडस जळालेलं आहे, बाकी शिल्लक आहे, घरी जातून याच्यावर स्वयंपाक करतो. खाल्ला का तुम्ही कधी स्वयंपाक कशा लाकडावर बनवलेला? खाऊही नका बापा. तर खाईल का कोणी? बनवेल का स्वयंपाक? स्मशानामध्ये अर्धवट जळून पडलेलं जे लाकूड असते ते निरुपयोगी असते बघा. तुम्ही शेतामध्ये, वावरामध्ये जर कधी गेला, जंगलामध्ये जर कधी गेला तर काही काही लाकडं अशी असतात की ते निरुपयोगी असतात. जसं पपईचं झाड आहे, असते काय कामाचं? पपया समजा त्याच्या तोडल्या, ते झाड कोणत्या कामाचं आहे? त्याचा जू बनते का, नांगर बनते का, वखर बनते का, काय सरणासाठी तरी वापरतात का? आज पपईचे झाड घेऊन येऊ सरणाला म्हणते का कोणी? केळीचं झाड काही कामात येते का? केळी समजा तोडल्या, येते का कामात? म्हणजे बा असं जाळायला, घराला लावायला असं येते का कामात? बेशरमाचं. तुमच्याकडे काय म्हणतात त्या फुलं? भाषा सारखीच आहे मग जमलं. तर मला सांगा, बेशरमाचं फूल, बेशरमाचं लाकूड काही कामाला येते का? येते का? बा स्वयंपाक करायचा, आमच्याकडे लाकडच नाही आणि ते बेशरमाचे लाकडं तोडून आणून बा जाळू असं म्हणते का कोणी? आमच्याकडे पूजा आहे बा, भक्तीजी येणार आहे का कुठं मंदिरात वापरायचे आणि आमच्याकडे फुलच नाही, त्या डोबकाळामध्ये बेशरमाचे फुलं आहे बा, ते घेऊन या आणि तर वाहू म्हणते का कोणी? असं सांगा तुम्ही. असेच काही लोक असतात म्हणाले भगवान. खरं की खोटं?
बापा खरंच आहे, तुम्ही नाही म्हटले तरी खरंच आहे. भगवंताचं वचन आहे. काही काही लोक खरंच अशी असतात. भगवंताने तुलनात्मक उपदेश केले बऱ्याचदा. तुम्ही बौद्ध साहित्य जर वाचलं तर भगवान म्हणाले काही काही लोक जसे निरुपयोगी फुलं असतात, काही फुलं पूजेसाठी वापरतात, काही फुलं सुगंध घेण्यासाठी वापरतात, काही फुलांचं काय काय आता ते मार्केटमध्ये बनते बघा त्याच्यासाठी वापरतात. पण काही फुलांचं काहीच बनत नाही, कोणत्याच कामाचे नसतात. काही लाकडं पण कोणत्याच कामाचे नसतात. तसेच काही माणसं तुम्हाला सोडून कोणत्याच कामाचे नाही बा. धरतीला बोज असतात. आणि जात कसं नाही म्हणतात बापा, एवढे लोक चालले हे का जात नाही असं म्हणतात. कधी लोक तोंडावर म्हणत नसतील कोणाच्या, पण मनात भाव येते बघा. काही लोकांना पाहिल्यानंतर बिलकुल माझे अजून इथं काय काम ते गेलेच नाही का असं वाटते कोणाकडे. म्हणजे जे लोक दुसऱ्यांना त्रास देतात, परेशान करतात, रडवतात. एक दिवस एक आई आमच्याकडे आली हो, तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा आम्ही अशा घडलेल्या घटना सांगत असतो वर्तमानातील. एक दिवस तर आई आली बघा आमच्याकडे, एक अशी धाय मोकलून रडत होती बघा. ती प्रवचन ऐकते आपली, धाय मोकलून रडत होती आणि मला माझी भेट घेतली आणि मला म्हणे भंतेजी तुम्ही सांगता बुद्ध वचन ते खरंच खरं. आता खरंच खरं म्हणजे खरंच आहे बुद्धाचं वचन. काय आज उद्या परवा आपण जाऊ, किती पिढ्या येतील, बुद्धाचं वचन खोटं ठरत नाही, बदलत नाही. ते सत्य म्हणजे सत्यच राहते. बिलकुल बुद्धाचं वचन आहे, ते खोटं ठरू शकत नाही. बुद्धाची वाणी. तर ती आई म्हणे भंतेजी एकुलता एक मुलगा आहे म्हणे माझा, 4 मुली झाल्या म्हणे. किती? 4 मुली होऊ दिल्या म्हणे. हो दिल्या बा. आता आणि मग म्हटलं तर पोराची वाट पाहिली म्हणे बा. मुलाची तुम्ही पाहत असाल, तुमच्यापैकी कोण पाहिली असाल, पाहू नका. दुनिया आता बदलली, विज्ञानाचं युग आहे. त्या पोराच आपला मुलगा कुलदीपक बनेल असा काही विषय नाहीये. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही इथंच राहत असाल, अमरावती जिल्ह्यातच फिरत असाल जिथे नातेवाईक आहे. इथं आम्ही आज फिरतोय महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर समाजांचा, लोकांच्या आचरणाचा, स्वभावाचा आम्ही अभ्यास करतो. हे बोलण्यासाठी, बुद्धवचन सांगण्यासाठी. तर खरोखर एवढे लोक दुःखी कष्टी आहेत. तुम्हीही त्यापैकी असाल. त्या आईसारखे. असं आईचं मन जेव्हा म्हणत असेल तर तिला खरंच किती त्रास होत असेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ती आई रडत होती, तिला रडू दिलं मी. विचारलं आई काय झालं? भंतेजी म्हणे कोणाकडे बोलून दाखवू शकत नाही, तुम्ही कल्याण मित्र आहे म्हणे, माझ्या मुलासारखे आहे म्हणे. म्हटलं झालं काय? तर माझा पोरगा म्हणे रोज दारू पिऊन येते म्हणे. मला लग्न झालं म्हणे, बायको घरी गेली म्हणे, तिच्या माहेरी गेली म्हणे, ह्याला वैतागून. 2 लहान लेकरं म्हणे, मुलगा आणि मुलगी. तर ते लेकरं घेऊन बायको गेली म्हणे ह्याला वैतागून. त्या माझ्या सुनेचा काही दोष नाही म्हणे, सून फार चांगली आहे म्हणे, परंतु हा रोज दारू पिऊन येत होता. वडिलांना शेती कमवली होती म्हणे, शेती होती, दारू पायी ती शेती विकली म्हणे. हे घर म्हणे त्यानं गिरवी ठेवलं म्हणे, ते लिहून दिलं म्हणे कुणाला तरी. आणि आताही रोज दारू पिते म्हणे, अजून काय पिते म्हणे, पूर्ण दिवस नशेत राहते. मला मारझोड करते म्हणे, शिवी गाळता अशी म्हणजे पेटीतल्या कमरेच्या खालच्या शिव्या देते म्हणे. कोणी बायकोला काय शिव्या देईल, एवढ्या घाण शिव्या मला देते म्हणे बिलकुल. आणि मला इथे थोबाळीत मारते म्हणे, पाठीत मारते, डोक्यात मारते, हातात येईल त्याने मारते म्हणे बिलकुल मला. आणि आज मी तुम्हाला बोलून दाखवतो म्हणे भंतेजी, माझ्या मुंबईत एवढे लोक मरतात म्हणे. आज आई असून मला असं वाटत आहे म्हणे, तुम्हाला बोलून दाखवतो, माझा पोरगा का मरत नसेल. ही दुनियेमध्ये अशी परिस्थिती आहे बघा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही याला अपवाद असले पाहिजे बघा. तुम्हाला सांगतो मी नेहमी आपल्या लोकांना, काय सगळ्यांनाच सांगतो, की पैसे संपत्ती कमवणं फार सोपं आहे. कोणालाही कमवता येईल. पैसे आज नाही कमवू शकलो तर उद्या कमवू आपण नाही कमवू शकलो तर औलाद कमवेल. पण संपत्ती कमविण्यापेक्षा म्हणजे कमवावी संपत्ती, गरीब राहू नये, कंगाल म्हणून जगू नये, कंगाल म्हणून जन्मलो जरी तर कंगाल म्हणून मरू नये. कारण भगवंतानं तर सांगितलं की तुम्ही मेहनत करणारे असले पाहिजे, कष्ट करणारे असले पाहिजे, कमवणारे असले पाहिजे, स्वतःचं घर बनवू शकले पाहिजे तुम्ही, स्वतःचा प्रपंच कमवू शकले पाहिजे तुम्ही. परंतु हे सगळं कमवताना, संपत्ती कमवताना आपल्या परिवाराकडे दुर्लक्ष होता कामा नये. परिवाराला वेळ दिली पाहिजे आपल्याला. म्हणून मी नेहमी सांगतो, खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा योग्य, उत्तम, सुसंस्कारी संतती कमवता आली पाहिजे.
नाही संपत्ती कमवता आली, संतती जर कमवली ना, होऊ शकते तीच संतती तुम्हाला सांभाळेल शेवटपर्यंत, जर तुम्ही त्याला कमवलं तर. म्हणजे संस्कार देऊन, पैशानं नाही. आजकाल आम्ही मायबापाकडे पाहतो, नाव ठेवत नाही कुणाला, पण शाळेतल्या शिक्षणावर, महाविद्यालयीन शिक्षणावर, क्लासेसवर, त्याच्या शूजवर, सॉक्सवर, त्याच्या शर्टवर, पॅन्टवर, कपड्यावर, खेळण्यावर, मोबाईलवर, लॅपटॉपवर, कम्प्युटरवर, क्लासेसवर जेवढं फोकस करताना तुम्ही बिलकुल केलं पाहिजे. पण त्याचबरोबर तुम्ही त्याच्या संस्कारावरही फोकस केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. नाही तर पोराला एटीएम कार्ड सारखं बनवता बनवता ते उद्या जर उलटलं तर पळता भुई कमी पडते बा. म्हणजे कोणाला सांगावं झाकली मुठ. मग किती लाखाची कायची, सव्वा बापाची 5 लाखाच्या काय, कोटी. आता तर कोटी भाव गेला, कोटीच्या पुढे जाते आणि कोणाला सांगू शकत नाही. फक्त सोयरी का व्हायची तेव्हा सांगते, तोंड भरून कौतुक करते. मा पोरी सारखी पोरगीच नाही म्हणते अमरावती मध्ये, साड्या मा पोरासारखा पोरगाच नाही म्हणते अमरावती मध्ये. आणि हकीकत एवढी डेंजर असते ते विचारूच नका. असं आहे बघा. म्हणून भगवंतानं सांगितलं की आपली ही जी काया आहे ही निरुपयोगी लाकडासारखी आहे. कशी आहे? निरुपयोगी लाकडासारखी. जसं स्मशानातलं लाकूड आहे टाकून दिलेलं, त्या लाकडासारखी. किंवा असंही लाकूड, आपली बॉडी जेव्हा बटन दबते, समजा माझं तुमचं कोणाचं असो, दबणारच आहे. मी म्हणतो म्हणून नाही बापा, कोणाचं कधी दबू शकते, आमचं दबू शकते. आम्हाला तर कधी कधी वाटते ही धावपळ करतो, याच लक्ष देत नाही, संरक्षण करत नाही, तर लवकरच बटन दबते की काय, असं वाटते खरोखर तुम्हाला सांगतो. म्हणजे उद्या तुम्हाला असं नको वाटायला, बाबा काय झालं आमच्याकडे आले तर चांगलेच होते, याच्यावर जाऊ नका. याच्यावर जाण्यात काही अर्थ नसते. आतमधून जर खोकलं झालं, पूर्ण काहीतरी डॅमेज झालं तर काय करता? कारण भगवंतानच सांगितलं की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक बरा नाही. धावपळीचाही अतिरेक बरा नाही, जास्त बोलण्याचाही अतिरेक, उपाशी राहण्याचाही अतिरेक, बसण्याचाही अतिरेक बरा नाही. बघा 300, 400, 500 किलोमीटर प्रवास करायचा, गाडी चालवायची किंवा गाडीत बसून राहायचं, तिथून पुन्हा कार्यक्रमात असं बसूनच राहायचं. मुख बापा कुठं उठता येईल, जाता येईल, वरती पाहतो लोक टाकबाक बसावं लागते. आता ते याच्यामुळे सांगतो तुम्हाला. आणि म्हणून कुणाचंही बटन कधी दबू शकते. तर भगवंतानं सांगितलं की त्या लाकडासारखं शरीर आहे आपलं. म्हणजे ज्या लाकडाला आपण कुऱ्हाडी मारली काय किंवा अजून तोडलं काय, जाळलं काय, ते उई चुई काही करते का लाकूड? म्हणते का मला सरणात कशाला टाकता, मला भोजन जिथं तयार आहे तिथं टाका त्या चुलांगणामध्ये, म्हणते का लाकूड? म्हणू शकत नाही, कारण ते निर्जीव आहे. भगवान म्हणाले हे शरीरही असंच आहे. ज्या दिवशी आपण मरून पडतो ना, त्या दिवशी सुया टोचा लाकडावर ठेवा, काय काय करा, चिमटा घ्या, कापा, त्याला पोस्टमॉर्टम करा. ते म्हणते का नको ना? असं म्हणते का उठून आपल्याला नको ना? डॉक्टरला तरी म्हणेल का पोस्टमॉर्टम एवढं जोरात करता का, कापता का? नको ना. अगोदर बघा काटा टोचला तर किती वेदना होतात, पण शरीर तेच. पण जर मृत्युमुखी पडलं तर त्याला काही चेतनाच नसते त्याच्यामध्ये. तर भगवंतानं सांगितलंय की आपलं हे जीवन असंच आहे, मग ते वाया नको घालवायला. भगवंताचं म्हणणं होतं जीवन भेटलंय ना तर ते वाया नको घालवायला. चांगलं राहा, चांगलं बोला, हसून खेळून राहा. स्वतः हसून खेळून राहा, दुसऱ्याला हसून खेळून ठेवाय, नाही तर स्वतःच हसून खेळून राहायचे आणि दुसऱ्याला परेशान करायचं, दुसऱ्याला रडवायचे आणि आपण हसून खेळून राहायचं. बाबा हे कोणतं जीवन आहे? दुसऱ्याला परेशान करतील आणि आपण हसून खेळून राहतील एकदम. तर तसं नका करू. कारण पृथ्वी कशी आहे? आज सासूला त्रास दिला की उद्या तुमचा नंबर आहे सासू म्हणून. पोराला तर किती शिकवा हो. लग्न झाल्यावर 6 महिन्यात नाही इंजेक्शनचा डोस भेटला नाही, बदललं तर आपलं नाव बदलून ठेवा. तुम्हाला सांगतो, तुम्ही कायचे अपवाद त्याला कोणत्या शाळेतून कॉलेजमध्ये शिकवला असेल आणि किती लाड केला असेल, ते कोणतं औषध भेटते, कोणती दवाई भेटते हे तर काय माहीत नाही. अगोदर म्हणते ना मम्मी सारखं जेवण कोणीच बनवत नाही म्हणते, नंतर त्याच मम्मीला म्हणजे तुला जमत नाही. तुमच्याकडे तसं नसेल तर तुम्ही फार पुण्यवान समजतो, पण
99% घरी हीच कंडिशन आहे. म्हणून माझ्या मायांना, बहिणींना, सगळ्यांना सांगतो, घर तुमच्या हातात असते बऱ्याचपैकी. तर त्या घराला घरपण आणण्यासाठी तुम्ही बऱ्यापैकी कारणीभूत असता. वाईट नका वाटून घेऊ. म्हणून आळणी लाड काही कामाचा नाही. आपल्या लेकरांना घडवताना त्यांना प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आदर, मान, सन्मान, धार्मिकता, शील, सदाचार, कृतज्ञता, महापुरुषांच्या प्रती ह्या गोष्टी तुम्ही शिकू शकले पाहिजे. फक्त मलाच माना, मलाच प्रेम द्या, माझ्याकडे जेवण माझंच ऐका, मग तुम्ही चारी मुंड्या चित नाही झाले तर आपलं नाव बदलून ठेवा. तुम्हाला सांगतो, कारण संस्कार संस्कार असतात. ते उद्या ते पलटते गाडी त्याची. तू कुठं सासूला सांभाळलं म्हणते नीट, तू कुठं जेवण दिलं म्हणते, आणि तू किती डोळे फाडून बोलत होती ते मला माहित आहे म्हणते. दुनियेला जरी माहित नसेल तरी. आणि मग आपल्या पायाखालची जमीन सरकते बाबा. होते असं तुमच्या माहितीचं? होते का नाही? हा, मानले जोरात हलते होत म्हणून. अहो, माणसं परेशान आहे, बाय परेशान आहे. तुम्हाला सांगतो, खरं तर ही हातानं फजिती करून घेणार नाही. काही अपवाद वगळता हातानं फजिती करून घेत आहे. कारण मनुष्य प्राणी असा आहे, त्याला कर्म सिद्धांत समजत नाही. मनुष्याला वाटते बा लेकराला काही खाऊ पिऊ घातलं, जवळचं केलं की आपले होतील. होत नाहीत आपले. कसे होतील आपले? हकीकत भगवंताच्या वचनानुसार जर पाहिली ना, तर या जगामध्ये कायमस्वरूपी कोणीच कोणाचं नाहीये. माहितीये तुम्हाला? हे भगवंताचं वचन आहे. भगवान म्हणाले कायमस्वरूपी ते कोणीच कोणाचं नाही. कोणीच. खरंच जर प्रेम असत, समजाची गोष्ट बापा, लोक लय सांगतात लय प्रेम आहे म्हणतात. जर खरंच प्रेम असतं असं भावनिक, इमोशनल, तर लोकांनी सरणावर उड्या घेतल्या असत्या. आपले माणसं गेल्या घेतल्या असत्या की नाही? घेतल्या असत्या की नाही? काय बाबा, घेतल्या असत्या की नाही? तेवढ्या पुरतं तर कोणी म्हणते आई सारखी आई नाही, मम्मी सारखी मम्मी नाही, बाबा सारखा बाबा नाही, पप्पा सारखा पप्पा नाही. देणं घेणं बंद करून पहा. परीक्षा ज्यांच्या घरी कार्यक्रम बिघडलेला आहे त्यांनी नका घेऊ परीक्षा बापा. नाही तर काही खरं नाही. तुम्ही बघ, आता तुम्ही अनुभवत असाल बघा. तुम्ही थोडा हात असा मागे आवरून घेऊन तर पहा. लगे गोड असलेली मम्मी कडू होती, गोड असलेले पप्पा कारल्यासारखे कडू होतात. हे फार वाईट आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. याच्यासाठी धार्मिकता, धार्मिक संस्कार, चांगुलपणा, शील, सदाचार, मायबाप चांगले असणे, घरामध्ये धार्मिक वातावरण असणे, विहाराशी आपण संबंधित असणे, बुद्ध बाबासाहेबांच्या विचारावर वागणाऱ्यांपैकी आपण असणे, हे फार महत्वाचं आहे. बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांवर ऍक्च्युअल मध्ये वागणारे असलो पाहिजे. ते अध्यक्ष असणं विहाराचा, कार्यक्रमाचा, संघटनेचा, जयंतीचा, उपाध्यक्ष, सचिव असणं ते वेगळं. महिला मंडळाची अध्यक्षा का कोणी असाल बापा, इथं म्हणत असाल तर काय कधी गोळी घालते. वैद्य बाईने कशाला बोलवलं असेल, वैद्य साहेबाने कशाला बोलवलं असेल म्हणते. सांगतो तसं तुम्हाला. कोणत्या संघटनेचं, विहाराचं, अजून कशा कशाचे पदबिद भोगणं वेगळं. महापुरुषाच्या नावानं असलेल्या संघटना, विहार वगैरे काय जयंत्या बिंत्या, परंतु त्यांचा विचार आपल्या आचरणात असणं ही गोष्ट वेगळी आहे. तुम्हाला सांगतो. आणि हे पदबिद काय काय, मान सन्मान जे आहे हे निरर्थक आहे. महत्वाचं आचरण आहे. काय महत्वाचं आचरण आहे. नाही तर मला पहा आणि फुलच वाहा. मी आमका ढमका टमका, मी आमकी ढमकी टमकी आहे म्हणते. माझ्याकडे पाहिलं नाही म्हणते. मला हे लावलं नाही म्हणते. तो अष्टगंध लावता. तुमच्या काय लावलं? अष्टगंध लावला नाही म्हणते. मला खुर्ची दिली नाही म्हणते. मला विचारलं नाही बा म्हणते. मला सांगितलंच नाही म्हणते. एरियात कार्यक्रम ठेवला म्हणते. वैद्यबाईनं सांगितलं नाही म्हणते मला. अरे बाबा, त्यांच्या दारासमोर पोस्टर बनवून लावायला पाहिजे होतं. मग समजलं असतं. काही काही लोक असे तिरके बघा, वाकडे म्हणतो आमच्याकडे बघा. तुमच्याकडे असतील वाकडे लोक, सरळ होतच नाहीत असे बघा. सरळ शेवटीच फक्त त्या तिरडीवर ठेवल्यावर बस अंगठे बांधा, ते बोट बांधा आणि पूर्ण सुतळीनं पॅक करा म्हणते तिरडीला एकदाच आणि उचला आता. तिथं म्हणते जा आता आणि चला आता आणि फोटोला हार टाका आता.
आणि तिथं श्रद्धांजली व्हायला समजा काही हुशार लोक आलेले असतात, फार चांगले होते म्हणतात. ही हकीकत आहे. तुम्हाला वाटत असेल असं काही, ही हकीकत आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जीवनाची मेल्यावर तर कोणाला चांगलं नाही म्हणत बापा. आणि मेल्यावर कार्यक्रम येतील लोक म्हणतील फार चांगले होते. मी तर म्हणतो चोराला लोक चांगले म्हणायला बसले मेल्यावर. हो फार चांगले होते, मग गंभीर बोलते असं, फार चांगले होते म्हणते, चष्मावर करते, काहीच नाही. तुम्हाला सांगतो बापा, मी म्हणतो ऍक्शन हे करायची काय गरज आहे? तिथं का चित्रपट बनायला का सिरियल बनायला का त्याला का पैसे भेटतील? रिअल वाले इमोशन्स वेगळे. पण असं जर काही असेल तर फार वाईट आहे. म्हणून भगवंताने सांगितलं, या देहाचं चित करा, माणसानं माणसाची प्रेमाने वागा, आपलं घर घरात ठेवा, एकमेकांचा आदर करा, म्हाताऱ्या लोकांची सेवा करा, माता पितांची सेवा करा, मुलं बाळांना चांगले संस्कार घाला, व्यवस्थित राहा आणि फक्त आपल्या पुरतं जीवन जगू नका, तर समाजासाठीही जीवन जगा. त्या बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची जाणीव ठेवा. बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला, त्या धम्माचं आचरण करत राहा. आपल्यामध्ये असलेले अवगुण काढून टाकत राहा. विशेष म्हणजे स्वार्थ, ढोंगीपणा आणि अहंकार आपण त्यागला पाहिजे. बघा, आपल्या समाजाची जी मरगळलेली अवस्था पाहायला मिळते सर्वत्र, सगळ्या क्षेत्रांमध्ये, धार्मिक क्षेत्र असो का सामाजिक असो का अजून कोणतं क्षेत्र असो, समाजाची जी अवस्था आज वाईट पाहायला मिळते, त्याला कारणीभूत आपलीच लोक आहेत. बघा, कोणाकडे असं वैयक्तिक बोट नाही करू शकत आपण. वामन दादा म्हणाले, माझ्यातला भीम मीच केला उन्हा, दोष देऊ कुणा, माझ्यातला भीम मीच केला उन्हा. मी काल काय अजून मला वाटतं ते टाकलाय बघा, तुम्ही बघत असाल आपल्या सोशल मीडियावरती वगैरे, व्हॉट्सअपला वगैरे बघत असाल तर, बिलकुल. कारण बाबासाहेबांच्या विचारांची पाय मल्ली जर बाबासाहेबांना मानतो म्हणणारे लोकच करत असतील. आता भंतीजीनं टोला दिला तुम्हाला, निवडणुकीत कुठे असता तुम्ही. मी नेहमी सवाल करतो आपल्या लोकांना, जयंतीला एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येतात, तुमच्या अमरावतीला जयंती होत असेल लय मोठ्या थाटा माटात काय काय लावून, नाही का, कुठं कुठं जयंती होते, पण जयंतीला जमणं, एकत्र येणं, कोणत्या कोणत्या कार्यक्रमाला एकत्र येणं, हे तर कोणालाही जमते. पण त्या महापुरुषांनी काही गोष्टी सांगितल्यात आपल्याला, काही करण्यासाठी कामं सांगितली आपल्याला, ती जर आपल्याच्यानं होत नसतील तर काय कामाचं. आणि त्यामुळे मी तुम्हाला हे सुरुवातीला सांगतोय, कारण असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा होत नाहीत. बघा, म्हणजे वैद्य आई बाबाचं जेवढं कौतुक करावं खरंच तेवढं कमी आहे. पुनश्च एकदा तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यांच्या परिवाराचा. आणि तुम्हाला पण मी सूचना करेल, दुसऱ्याच्याच कार्यक्रमाला घेऊन जाऊन खीर खाणाऱ्यापैकी आपण नसलो पाहिजे. दुसऱ्याच्या घरी जाऊन खिरी खायच्या फक्त. तुम्ही नाही बापा खात असाल, सांगतो तुम्हाला. बघा, दुसऱ्याच्या घरी जाऊन म्हणजे अशा कार्यक्रमाला जायचं, खीर खायचं, घरी निघून जायचं, फार चांगला कार्यक्रम होता. मी तर आपल्या सगळ्या बौद्ध लोकांना म्हणेल, आपल्या दी ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी जाहीर बोलतोय, अनेकदा बऱ्याच रोखोक बोलतो, म्हणून सगळेच लोक काय आम्हाला चांगलं म्हणत असतील असा काही विषय नाही. पण त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, नेहमी करुणानंद भंतीजीला कोणी वंदो अथवा निंदो, आपण असं रोखोक बोलणं सोडणार नाही, म्हणजे सोडणार नाही. आपण पण घेतलेला आहे, जेव्हा चिवर घेतलं तेव्हा कोणी आपल्याला शिव्या देऊ, कोणी आपला अपमान करो, कोणी आपल्याला बोलवो अथवा न बोलो, ज्यांच्यामध्ये पारख आहे ते बिलकुल आपल्याला बोलवतील, मान सन्मान देतील, धम्माचं काम आपल्याकडून करून घेतील. आणि त्यामुळे कोणी वंदो अथवा निंदो त्याची आपण काही तमा बाळगत नाही, परवा बाळगत नाही म्हणून बोलतो. म्हणून काही काही लोक आता आमच्या कानावर येते, भंतीजी आता काल तिथं बोललो आम्ही ते कोणत्या बाबावर एका ठिकाणी, तर आम्ही बोलत नाही आणि हानला टोला ते बरोबर तुमच्या बाबावर. ती एक जण म्हणे आमचे उपासक भंतेजी म्हणे पिठलं भाकर लागायची म्हणे, भजे लागायचे म्हणे, आणि तेच खाऊन लोक शिव्या घ्यायचे म्हणे, त्यांच्या श्रीमंत व्हायचे. मी म्हटलं बा आम्ही जरा समजा 5 मिनिटासाठी विसरलो दिल्या तर तुम्ही श्रीमंत व्हाल का? तर तसं काही नसते, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि म्हणून असे कार्यक्रम झाले पाहिजे भगवंताच्या काळामध्ये. बघा, तुम्हाला 4 लोक म्हटलं मी सुरुवातीला फर्स्ट सांगतो, भगवंताच्या काळामध्ये बघा, प्रसेनजित राजाने एकदा असंच भक्तीजी लोकांचं भगवंताचं प्रवचन आयोजित केलं. आपल्याकडे तसं होत नाही. आता लोक तयार होऊ लागले, आम्ही पाहू लागलो, बिलकुल परिवर्तन होत आहे, होत नाही असं नाही आहे, होते परिवर्तन. तर भगवंताच्या काळामध्ये अशी धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित केला
आता तीनही काळामध्ये सारखेच लोक नसतात, बिलकुल नसतात बघा. म्हणजे भूतकाळातही काही लोक चांगले, काही लोक वाईट, वर्तमानातही काही लोक चांगले, काही लोक वाईट, भविष्यातही काही लोक चांगले, काही लोक वाईट असतात. मग ते कुटुंबात असो का, समाजात असो का, जातीत असो का, गावात असो का, शहरात असो का, तालुक्यात असो का, कुठेही असो, एकाच स्वभावाचे लोक नसतात. माणसं तेवढ्या प्रवृत्त्या, काय बापा, माणसं तेवढ्या प्रवृत्ती असतात. म्हणजे स्वभाव, माणूस बदलला की त्याचा स्वभाव बदलते. भंतेजी असो, उपासक असो, तरुण असो का कोणी असो, प्रत्येकाचा स्वभाव आपल्या कर्मविपाकाने त्याला प्राप्त झाला. म्हणून सर्वच लोक धार्मिक नाहीत आणि सर्वच लोक अधार्मिकही नाहीत. सर्वच लोक दानी पण नाहीत, सर्वच लोक कंजूसही नाहीत, सर्वच लोक संयमीही नाहीत आणि सर्वच लोक आशेच नाहीत, सर्वच लोक प्रेमळ नाहीत आणि सर्वच लोक रागीटही नाहीत. म्हणजे प्रत्येकाचा मोड वेगवेगळा आहे. त्याच्या स्वभाव त्याच्या पूर्वकर्मामुळे त्याला प्राप्त झाला. भक्तीजीने आता सांगितलं तुम्हाला, आवाज कोणाला चांगला प्राप्त झाला असेल तर त्याला पुण्यकर्म जबाबदार आहे. कुणाला श्रवण इंद्रिय चांगलं भेटलं असेल तर त्याचं श्रवण इंद्रियाचं पुण्यकर्म चांगलं आहे. कुणाला नजर जर चांगली मिळाली त्याचं त्या नजरेचं दृष्टीचं पुण्यकर्म चांगलं आहे. कुणाला स्मृती चांगली मिळाली असेल, मेंदू चांगला मिळाला असेल, स्मरणशक्ती चांगली मिळाली असेल तर त्याचं त्या प्रकारचं कर्म आहे. कुणाला हृदय चांगलं मिळालं असेल, प्रेमळ, आपुलकीवालं, जिव्हाळ्यावालं, करुणेवालं, तर त्यांचं तशा प्रकारचं पुण्यकर्म आहे. कुणाला धम्म सांगण्याची आवड आहे, कुणाला माणसं जोडण्याची ज्यांच्यामध्ये हातोटी आहे, तर त्यांचं तशा प्रकारचं पुण्यकर्म. भगवंताने सांगितलं की ज्याचं त्याचं कर्म आहे. कुणाला हे सौंदर्य जर चांगलं मिळालं असेल तर त्यांचं तसं कर्म आहे, कुणाला जर कुरूपपणा मिळाला असेल तर त्यांचं तशा प्रकारचं कर्म आहे. तर प्रत्येकाचं कर्म इथे वेगवेगळं आहे. म्हणून भगवान म्हणाले या जगात चार प्रकारचे लोक असतात. काही लोक इथे असे असतात चांगल्याला वाईट मानणारे. खरं की खोटं? चांगल्याला वाईट मानणारे लोक असतात. नंबर एक प्रकार. दुसरा प्रकार, वाईटाला चांगलं मानणारे लोक असतात. नंबर 2. नंबर 3 मध्ये वाईटाला वाईट मानणारे लोक असतात काही. आणि नंबर 4 मध्ये चांगल्याला चांगलं मानणारे. खरं की खोट? बापा खरं हो, खरंच आहे ना बघा. बिलकुल हे चारच प्रकारचे लोक आहे बघा. भगवंतानं सांगितलं की चांगल्याला वाईट मानणारे लोक असतात बघा, बिलकुल असतात. समजा तुमचा पोरगा, समजाची गोष्ट, बिघडला असेल, त्याचं पोरग, त्याचा मित्र तंबाखू खात असेल, दारू पित असेल, बिडी उडत असेल, काय काय करत असेल समजा, आणि त्या पोराला जर सांगितलं, समजा आता दुसरं एक मुलगा आहे, चांगला आहे, सुस्वभावी आहे, सिलवान, गुणवान आहे, आणि त्या तुमच्या मुलाला जर म्हटलं बा, आणि तो चांगला मुलगा आहे त्याच्यासोबत राहा ना, त्या चोर मुलासोबत कशाला राहतो, ते दारू पिणाऱ्या मुलाबरोबर कशाला राहतो, तर ते तुमचा मुलगा म्हणेल एखाद्या वेळेस तुम्हाला, ते खेळलेली केस आहे म्हणजे तुला माहिती आहे का, म्हणजे त्याच्यासाठी ते चांगलं गेलेली केस आहे आणि कामातून गेलेली केस त्याच्यासाठी. खरं की खोट? तुम्ही असे नसाव म्हणजे झालं बापा. कारण कोणाचे डोळे येतात जिंदगीभर. डोळे येणं समजते का तुम्हाला? समजते डोळे येणं. कोणाचे डोळे येतात आणि खरंच जीवनामध्ये बघा, काही लोकांना चांगले लोक जरी असतील तर ते त्याच्यात वाईट दिसते, आणि वाईट लोक असतील तर त्याच्यामध्ये चांगलं दिसते बघा. चांगल्याचं कधी कौतुक करा, ज्यांची मानसिकता वाईटला चांगलं म्हणण्याची आहे, आणि त्यांच्याकडे कधी चांगल्याचं कौतुक करा, ते लगेच नाक मोडते. असं इकडं नाही तर इकडं नाक मोडून जायचं एवढं फिरवते ते. बाई माणूस कोणी आहे, त्या बाईला काय काम धंदा, कुठून पैसे आणले आणि तिला शहाणपणा करायचं कोण शिकवलं? आम्हाला विचारलं का ना असं तर काय बोलले ते भंतेजी, मग तेच तर बोलले ते भंतेजी ना असं तर काय मला पण येते म्हणते. बाबा ते विचारूच नका ते काय काय म्हणेल, कुठं कुठली गोष्ट कुठं घेऊन जाईल सांगताच येत नाही. आणि त्यामुळे बघा सगळेच लोक कौतुक करणारे नसतात. असतात काय? कोणी कौतुक करणार आहे तर कोणी निंदा करणार आहे. भगवंताने 8 लोक धर्म सांगितले, शिकवले बघा. या जगामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला कधी सुख आहे तर दुःखही आहे. या जगात प्रत्येकाच्या वाट्याला कधी यश आहे तर अपयश आहे. या जगात प्रत्येकाच्या वाट्याला लाभ आहे तर हानी पण आहे. या जगात प्रत्येकाच्या वाट्याला निंदा आहे तर
प्रशंसा पण आहे, त्याला कोणीच मुकत नाही. आम्ही नाही, तुम्ही नाही. सदा सर्व काळ इथे कोणी सुखी नाही, सदा सर्व काळ कोणी दुःखी नाही. सदा सर्व काळ कोणाच्या वाट्याला यश नाही, सदा सर्व काळ कोणाच्या वाट्याला अपयश नाही. सदा सर्व काळ कोणाच्या वाट्याला लाभ नाही, सदा सर्व काळ कोणाच्या वाट्याला हानी नाही. सदा सर्व काळ कोणाच्या वाट्याला प्रशंसा नाही, सदा सर्व काळ कोणाच्या वाट्याला निंदा नाही आहे. या 8 लोक धर्मातून कोणीच सुटत नाही. आपले भगवानही सुटले नाही, बाबासाहेबही सुटले नाही. कोणी महापुरुष आणि कोणी या सर्वसामान्यांची तर गोष्टच वेगळी आहे. इथे सर्वच्या सर्व लोकांच्या वाट्याला हे 8 लोक धर्म येतात. आणि म्हणून भगवंतानं सांगितलं की जगाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. आणि बहुतेक वेळा जगाचा स्वभाव हा कसा असतो माहितीये तुम्हाला? आपल्याला कोणी प्रतिस्पर्धी मिळाला, समजा आपली कशात तरी हातोटी आहे, एखाद्या गोष्टीमध्ये आपण पारंगत आहोत, निपुण आहोत, फार चांगल्या प्रकारे एखादी गोष्ट आपल्याला समजते, येते किंवा आपण करतो ना, तर तशी गोष्ट जर मला येत नसेल, जमत नसेल, तर आम्हाला इथं जलसी होते. मग जलसीची गोळी घ्यावी लागते. असे जळतात मग काही लोक, बापा 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 जळून खाक होतात बघा लोक. मग ते दिसण्याचा असो, श्रीमंतीचा असो, का ज्ञानाचा असो, की कोणत्याही गोष्टीचा असो, प्रतिस्पर्धी जर कोण असेल, म्हणजे आपल्यापेक्षा सरस कोणी जर असेल कोणत्याही बाबतीमध्ये, आपलं लय पोट दुखते. मग ते पोट एवढं दुखते की त्याची गोळी कुठंच भेटत नाही बा. आणि एवढं दुखते की ते स्वप्नातही दचकते. लग्नात कुठं काही केलं, कोणी आपल्यापेक्षा चांगले कपडे घालून आलं आणि आपल्यापेक्षा चांगली श्रीमंती कुणाच्या शरीरावर दिसत असेल दागदागिन्यातून, किंवा आपल्या लग्नापेक्षा दुसऱ्यानं कोण लग्न भारीचं लावलं, चांगल्या लॉनवर घेऊन लय नटवलं फटवलंय सगळं काही, आणि आपल्याला पत्रिका देऊन बोलवलंय आशीर्वाद द्यायला, तर आशीर्वाद गेला कुठं खड्ड्यात. मी दाखवली होती म्हणजे पोरगी ती चांगली होती, ती बरोबर नाही. बोलवले कशासाठी? आशीर्वाद देण्यासाठी बोलवलं की नाही? तिथं चुगली करायला, त्रुट्या काढायला बोलवलं का? बोलवलं. पण 99% लोक याच स्वभावाचे असतात. तिथं लग्न लागते तोपर्यंत चर्चा सुरू. त्यांना असा आहे घेतला, तो म्हणतो बरोबर घेतला नाही, हे पेटूनच द्यायचे काम करते तिथे. आम्हाला हे लावलं, तुम्हाला लावलं नाही. असं कुठं असते का? समजाव की नाही बरं बाबा, लग्न वाले हे ते, म्हणजे बहुतेक वेळा लोक असेच असतात. बरं लग्न होते ते त्यांचे खुश, त्यांचे नाचतात, लग्न झाले, आशीर्वाद झालाय, माळा टाकल्यात गळ्यात, सगळं व्यवस्थित पार पडलं, यानं टप्पूही मारले. टप्पू मारणं समजते तुम्हाला? बापा काय नाही समजणार तुम्हाला. पोट भर घेतलंय. पहिली गोष्ट तर ते बफे सिस्टम आला, हातानच घ्या किती, आणि असं घेते रांगेत थांबलेला असते. तुम्ही नसल करत बाबा, रांगेत थांबलेले असते ना, असं आकर बकर कधी भेटलं की नाही असं घेते. आणि लग्नातून एखाद्या कार्यक्रमातून जाता जाता डस्टबिन पाहत राहतात. आता कधी कधी लग्न लागायच्या अगोदर लोक जीव घालतात बघा लोकांना, बघे सिस्टम आहे ना. तर आम्ही परत जाताना समजा तिथून कधी जात असेल तर जेवणाच्या तिकडे आम्ही पाहतो, निहाळत असतो. असे लोक अन्न वाया घालवतात लोक. फार वाईट गोष्ट आहे तुमच्या माहितीसाठी. याच देशात, या जगात कितीतरी लोक अन्न पाण्याविना मरतात. ताजं अन्न भेटत नाही, ताजी भाकर भेटत नाही लोकांना. शिळ अन्न खातात लोक. तुमच्या माहितीसाठी सांगतो, अन्न वाया नाही गेलं पाहिजे. हे खाते पोट भरून फेकूनही देते, आणि घराकडे निघताना सोबत जे असते त्यांना म्हणते गुलाबजामुन. ते समजा बाजूच्यानं कौतुक केलं जेवणाचं, हे म्हणते काय ते गुलाबजामुन होते म्हणते, ते गुलाबजामुन तर कच्चेच होते म्हणजे मध्ये. ते म्हणते वरण काय तर ढेकळाचं होते. कशाचं वरण होते? मला तर डाळ दिसलीच नाही म्हणते कशाची होती ती. त्याच्यामध्ये चेहरा दिसत होता म्हणते, रात्री चेहरा दिसत होता म्हणते याला, संध्याकाळचं लग्न असल्यावर. चपाती काय भाजलीच नव्हती म्हणते. चपाती दुसरी गोष्ट म्हणते माझ्यापर्यंत आलीच नाही चपाती. पुरी तर तळवलीच नव्हती म्हणते. बरोबर नावच ठेवते बघा. काही काहीची जिंदगी खरंच अशी वायाला जाते. म्हणून भगवंतानं सांगितलं की जीवन वाया घालवू नका. ते कौटुंबिक जीवन असेल, सार्वजनिक जीवन असेल, चांगलं जीवन जगा. हसत खेळत राहा, चांगले काम करा, याचा वापर चांगला करा.
ह्या मनाने सर्वांच्या प्रती मंगल मैत्री करा, सद्भावना करा, धार्मिक बना, दानशूर बना, सिलवान बना, ध्यानी बना, ध्यान करत राहा. ध्यानावर येण्यासाठी नेहमी सांगतो, ध्यानाची अत्यंत आवश्यकता प्रत्येक व्यक्तीला. तुम्हाला प्रसन्न राहायचं असेल, तुम्हाला शांत संयमशील बनायचं असेल, राग द्वेष लोभ अहंकार ईर्ष्या संशयापासून तुम्हाला दूर राहायचं असेल, त्याला कमी करायचं असेल, तर एका एको मक्को एकच मार्ग आहे बघा, तो म्हणजे ध्यानाचा मार्ग आहे. ध्यान करत राहा. बडबड तर कोणालाही करता येईल नाही का, बोलता तर कोणाला येईल, भांडता तर कोणाला येईल, शिव्या तर कोणालाही देता येतील नाही का, रागावता तर कोणाला येईल, चिडता तर कोणाला येईल. शांत बनवता आलं पाहिजे स्वतःला, संयमशील बनवता आलं पाहिजे स्वतःला. जगाला नाव तर कोणी पण ठेवेल, जगाला नाव तर कोणी पण ठेवेल, आपण कौतुक करणाऱ्यापैकी पण असलं पाहिजे. नाव तर कोणालाही ठेवता येते, कोणी ठेवते नाव. आणि त्यामुळे बघा ही 4 प्रकारची जी माणसं सांगितली, तर पहिला चांगल्याला वाईट मानणारा, दुसरा वाईटाला चांगला मानणारा, आणि तिसरा वाईटाला वाईट, आणि चौथा चांगल्याला चांगला. तर भगवंताच्या काळात अशीच धम्मदेशना आयोजित केली राजाने. 2 व्यापारी मित्र त्या कार्यक्रमात गेले बा. संध्याकाळची वेळ होती, त्यांना वाटलं बा आता आपल्याला मुक्कामच करायचा. तर ते एक जण म्हणे बा गावामध्ये काही कार्यक्रम वगैरे असेल कुठे तर पहा. तर त्यांना समजलं की भगवान बुद्धाची धम्मदेशना ठेवली, भिक्षू संघ आलेला आहे. त्या चौकामध्ये असं मोठं पटांगण होतं, तिथं राजानं धम्मदेशना आयोजित केली आहे. तर 2 मित्र होते ना व्यापारी, व्यापारानिमित्त चालले होते बैलगाड्या घेऊन. अंधार पडला तर मग थांबले ते. मग जेवण खाऊन झालं यांचं, ते गेले त्या कार्यक्रमात. असे बसले लांब, ते शेवटचे जे बसले की नाही तसे ते बसले वा तिथं. आता भगवंताची वाणी काय, 1 लाख लोक जरी बसले तर भगवंताची वाणी अशी होती की त्या शेवटच्या माणसाला सुस्पष्ट ऐकायला, सुस्पष्ट अशी भगवंताची पॉवरफुल वाणी होती. बुद्ध असतात, बुद्धाची बरोबरी कोणी नाही करू शकत. त्यांचे ते पुण्यकर्म असतात अनंत जन्मांचे. तर मग भगवान बुद्ध प्रवचन देत होते, राजानं प्रवचन आयोजित केलं होतं. हजारो लोक आले होते प्रवचन ऐकण्यासाठी. आणि मग ते 2 मित्र होते की नाही, आता ते असेच आले होते. तर ते 2 मित्रांपैकी एकाचा स्वभाव चांगला होता, कौतुक करणाऱ्यांपैकी, आणि दुसऱ्याचा स्वभाव जो होता निंदा करणारा होता. तर मग प्रवचन वगैरे झालं बा आणि चालले. मग प्रवचन वगैरे झालं, चालले. तर जाता जाता हे गेले, आणि यांना होती दारू पिण्याची सवय. तर दारू पिण्याची सवय होती, तर हे गेले आणि दारू पीत बसले. दारू पीत बसल्यावर जे कौतुक करणारा स्वभाव ज्याचा होता की नाही, ते आपलं जाऊन झोपलं. पण झोपण्याच्या पूर्वी यांनी चर्चा काय केली माहितीये, तर ते चांगल्या स्वभावाला जे होतं की नाही, कौतुक करण्याचा स्वभाव सगळ्यांचाच नसतो तसा स्वभाव. हे खरंच सांगतो तुम्हाला, तसा स्वभाव असायला पाहिजे. कोणी भेटलं की जयजी बसा ना, या ना, चहा देऊ तुम्हाला, जेवण देऊ का, तब्येत वगैरे बरी आहे का, काही झोपतंय वगैरे का, असं बोललं पाहिजे ना. बटन दबू शकते ना आपलं. त्याच्या अगोदर खरंच तुम्हाला सांगतो, विचारायला शिका. जर महिलांना मी विशेष सांगतो, तुम्हाला जर वाटते तिकडे माझ्या आईची भाऊजाईने सेवा करावी, चांगलं राहावं, तर तुम्ही इकडे सेवा करा. जैसी करणी तोंड राहील का. समजा इकडे जर आपण त्रास देत असेल, परेशान करत असेल, सारं घर डोक्यावर घेत असेल, तर तिकडे सांगायला तोंड राहते का आपल्याला. खरं कोणत्या तोंडानं सांगा. जर सांगितलं तर ते जर समजा असेल 12 नंबर, तर ते म्हणे मला कशाला सांगते, मला माहित आहे तू कशी आहे, विषय संपला, डिलीट होते असं तुमच्या माहितीसाठी. म्हणून पात्र बनवणारे भगवान बुद्ध. पहिली गोष्ट पात्र बना. भिक्षूंना पण सांगितलं तुम्ही पात्र बना, भिकुणींना पण सांगितलं तुम्ही पात्र बना, उपासक वर्गाला सुद्धा सांगितलं तुम्ही पात्र बनले पाहिजे. आपल्यामध्ये ती पात्रता असली पाहिजे, तर लोकही ऐकतील ना आपलं बिलकुल, किंवा लोकही आपल्याशी तसा व्यवहार करतील. पण कुटुंबात असो की सार्वजनिक जीवनामध्ये असो, तुम्ही एकमेकांचा सन्मान करणाऱ्यांपैकी असले पाहिजे, तर लोक सन्मान करतील. तुम्ही दुसऱ्यांची सेवा करत असाल तर तुमची सेवा आज ना उद्या तुमच्यावर जेव्हा प्रसंग येईल तेव्हा होईल. भगवंताच्या काळात भिक्खूचे पण असे प्रकरण होते. एका भिक्खूला आजार होता, त्या भिक्खूची कोणी सेवा करत नव्हतं. भगवंताने विचारलं त्याला, भगवंताने त्याला आंघोळ वगैरे घातली. त्याचा उपदेश आहे आपल्या चॅनलवरती डिटेल्स. आणि भगवंताने आनंदाने आंघोळ वगैरे घातली, त्याला विचारले बा तुझी सेवा करण्यासाठी कोण का नाही आले, मलमूत्रामध्ये तू पडला, तुझी सेवा का नाही करत आहे कोणी. तर त्याने प्रामाणिकपणे सांगितलं, भगवान मी कधी कोणाला चांगलं बोललो नाही, मी कधी कोणाला जवळ केलं नाही, मी कधी कोणाची सेवा केली नाही. बघा सत्यता आहे की नाही याच्यामध्ये.
बिलकुल माणसं जोडायला शिकलो पाहिजे, कारण आपण जाणाऱ्यांपैकी आहोत. म्हणून हसून खेळून प्रेमाने बोलावं घरी दारी सगळीकडे. तर ते दोघे जण चर्चा करत असताना व्यापारी मित्र, तर एक जण म्हणे राजा किती चांगला, एवढ्या लोकांना सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली, जशी वैद्य आई बाबानं तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली प्रवचनाची. जे जे लोक प्रवचनांची बुद्धाच्या वाणीची संधी उपलब्ध करून देतात ते महान पुण्याचे भागीदारी बनतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण हे धम्मदान आहे ना, आणि धम्मदानासाठी सहाय्यक बनणारे जे लोक असतात खरोखर महान पुण्य संपादन करत असतात ते. तर ते एक जण म्हणे भगवान बुद्धाने किती सुंदर प्रवचन दिलं, राजाचे खूप खूप आभार, राजाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. म्हणे राजा खूप चांगला आहे, धार्मिक आहे, सिलवान गुणवान आहे. त्याला हे सुचलं की त्याने भगवंताची धम्मदेसना, भिक्खू संघाची धम्मदेसना आयोजित केली. हे दुसरं होतं की नाही. हे म्हणे तूही मूर्ख आहे म्हणे, तो राजा आहे मूर्ख आहे म्हणे, आणि सगळेच मूर्ख आहे म्हणे. राजाला काही काम धंदा नव्हता म्हणे, हेच काम आहे का म्हणे राजाला, भगवान बुद्धाची धम्मदेसना ठेवण्याची. दुसरे काही काम धंदे करा म्हणे राजानं, धम्मदेसना ठेवायची काय गरज होती. आणि हे भगवंताबद्दल काय काय निगेटिव्ह बोललं. आणि मग ते दुसरं जे होते ते जाऊन झोपलं. बा याला दारू जास्त चढली. बघा कर्माचा विपाक आहे, कोणाला असो, मी तुम्ही कोणी असो, कर्म कोणालाही सोडत नाही. मी नेहमी सांगतो, भिक्षू असो चिवरधारी की ग्रहस्थ असो, कर्म जर बिघडलं, अकुशल कर्म जर घडलं तर आज नाही तो कल, कल नाही तो परसो, परसो नाही तो तेरसो कर्म गाठते म्हणजे गाठते. म्हणून काही काही गोष्टी ज्या निगेटिव्ह होतात, समजा कधी तुम्ही सुज्ञ लोक आहात कोणाच्याही सोबत कोणाच्या माध्यमातून, तर जास्त आपण त्याचा काही फैलाव बिलाव करायचा नाही, कर्मावर विश्वास ठेवायचा. तर मग ते जे होतं ते जे बैलगाडीची काय म्हणतात तुमच्याकडे अशी जायची वाट, त्याला दारू जास्त झाली, ते तिथंच असं पडलं. बा दारू पडलं की सकाळ झाली, तर सकाळी 4 वाजता गाड्या काढायच्या बैलगाड्या, तर 500 बैलगाड्या होत्या. किती ते व्यापार नेणाऱ्या 500 बैलगाड्या होत्या. 500 बैलगाड्या होत्या, तर 4 वाजता गाड्या काढल्या. बा गाडी बैलगाडीचा रस्ता होता असा, तर बैलगाड्या काढल्या, हे झोपूनच होत. आता जे दारू पिते ते जिंदगीभर झोपूनच राहते. त्याला दिवस हे कळत नाही, त्याला रात्र हे कळत नाही, त्याला आई हे कळत नाही, बाप हे कळत नाही, बायको हे कळत नाही, लेकर हे कळत नाही, पाहुणे हे कळत नाही, त्याला उकिरडा कळत नाही, त्याला नाली कळत नाही, त्याला घाण कळत नाही. बापा त्याच्या एवढं स्वच्छ तर कोणी नसते. म्हणून बघा काही काही पाहतो आम्ही तर लय डेंजर अवस्था असते. तुम्ही तर तुमच्या घरी कोणी असेल तर म्हणतो बापा तुम्हाला काय पाहायची दुसरीकडे गरजच नाही. भगवंतानं सिगालाला शिकवलं. बघा दारूचे दुष्परिणाम आपल्या दी ग्रेट हॅपीनेस वरती आहे. तुम्ही पहा चॅनलवर आपले प्रवचन आहेत, सुंदर सुंदर सिगालोवाद सुद्धा आहेत. ते पूर्ण झालं नाही, ते करणार आहोत आम्ही पूर्ण अनुक्रमे वेळ भेटेल तेव्हा. परंतु त्याच्यामध्ये सिगालाला शिकवलं भगवंताने दारूचे कसे दुष्परिणाम आहेत. म्हणून तुमच्याकडे पण कोणी दारू पित असतील तर व्हेरी डेंजरस. बघा एक तर आपलं आरोग्य धोक्यात तर घालतेच घालते, पण परिवारही पूर्ण उद्ध्वस्त होते एका व्यक्तीमुळे. घर घरात राहत नाही, जवान होणाऱ्या पोरी, जवान होणारे पोरं वाया जातात. बघा पूर्ण माय बापाची कोणी दखल घेत नाही, त्यांचं रक्षण होत नाही. त्या पोरीचं, जवान पोरीचं, पोराचं रक्षण होत नाही, त्यांना कोणी सांभाळू शकत नाही. बायको म्हणजे जवानपणामध्ये कितीतरी आपल्या देशामध्ये बघा महिला भगिनी त्या दारूपायी त्यांच्या संसाराला मुकलेल्या आहेत. बघा जीवन उद्ध्वस्त होते. म्हणून ही दारू फार डेंजर असते. म्हणून ते जे होतं त्याला तात्काळ परिणाम मिळाला. बुद्धाला नाव ठेवल्यामुळं, धम्मदेसनेला नाव ठेवल्यामुळं, राजानं पुण्यकर्म केलं त्याला नाव ठेवल्यामुळं. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले जर कोणी पुण्यकर्म करत असेल आणि आपण करत नाहीये, पण आपण बसलेलो आहोत, समजा इथे कोणी वरदान देत आहे, समजा कोणीतरी धम्मदेसना देत आहे, कोणीतरी एवढा मंडप 11 गाळे बघा मला वाटतं बहुतेक किती 11 गाळे टाकले मंडपाचे डेकोरेशन. किती लागले? 11 जागा 12 मंडपाचे गाळे टाकले. पहा धम्म परिषदेतही नसतात काही काही एवढे पुण्यकर्म आहे. तर भगवंतानं सांगितलं की भगवंताला किंवा धम्माला असं काही जर गालबोट लावलं, नाव ठेवलं, त्याचा तात्काळ परिणाम. ते दारू पिलेलं झोपूनच होतं सकाळपर्यंत. 500 गाड्या गेल्या त्याच्यावर, जिवंत कसं राहील. आणि म्हणून हा जो कार्यक्रम आयोजित केला बघा, असे कार्यक्रम झाले पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो
तुम्ही अमरावतीमध्ये इथे कार्यक्रमात महिला मंडळ असेल, पुण्या पुरुषांचे काही संघटना असतील, विहार असतील, तर कोणी भिक्खू जे विद्वान आहेत, सिलवान गुणवान भिक्खू आहेत, तर त्या भिक्खूंना तुम्ही बोलवलं पाहिजे. सगळ्या ठिकाणच्या भिक्खूंना तुम्ही बोलवलं पाहिजे. आता आम्हालाच बोलवलं पाहिजे असा काही विषय नाही, हे पण तुम्हाला सांगतो बिलकुल. पण कोण्याही भिक्खूला बोलवा, पण धम्माच्या प्रचार प्रसार मध्ये तुम्ही सहाय्यक बना. काही लागत नाही बघा त्याला, असा खर्च तर कुठं नाही होत. तुमच्या माहितीसाठी सांग. आई म्हणे, वैद्य आई बाबा म्हणे, भंतेजी आम्ही काही जास्त श्रीमंत वगैरे नाही, पण आमची फार इच्छा होती म्हणे बा लोकांचं प्रबोधन व्हावं आणि प्रत्यक्ष आम्हाला धम्मदेशना ऐकायला मिळावी. आम्ही तुम्हाला फॉलो करतो म्हणे बा, प्रवचन ऐकतो घरी, पण प्रत्यक्ष आम्हाला प्रवचन ऐकायचं होतं म्हणून तुम्हाला बोलवलं आहे म्हणे. तर मी त्यांना तिथेच म्हटलं भोजन करता करता, आई गरिबीचा, श्रीमंतीचा आणि श्रद्धेचा दूर दूर पर्यंत काही संबंध नाही. इकडे श्रद्धा जर असेल ना तर 18 विश्व दारिद्र्य असेल. भगवंताच्या काळात कितीतरी अशा घटना घडलेल्या आहेत उपासक उपासिकांबरोबर. गरिबी जरी असेल पण श्रद्धा जर असेल ना तर ती श्रद्धा बरोबर आपल्याला मार्ग काढून देते. आणि माडीवर माडी जर असेल आणि श्रद्धाच नसेल तर काय ढेकळाच्या कामात येते आहे का? काहीच कामाच नाही ना बिलकुल. बघा तुम्ही जयंतीला वर्गणी द्यायचं तर मध्ये पगारच झाला नाही, काय जाळायचे? ती श्रीमंती काय जाळायची का त्या बंगल्याला? काय करावं काय त्या बंगल्याला? खाते बाबासाहेबांचं आणि गाते पिठलं भाकरीचं भज्याचं गाते. जाऊ तिकडं ते युट्यूब वर पाहिलं बा एक दिवस ते गाणे होते बाबासाहेबाचे. आपलं कोणीतरी होत तेच गाणे. म्हटलं मी म्हटलं बापा याला बाबासाहेबाचे गाणे आणि हे दुसरेच गाणे कोणते? त्याच चालीवरचे गाणे आहे बापा तुमच्याकडे. हा ते कोण जास्त नाव ठेवत नाही आपण त्यांना, आपण हे गाणे गातो. पण ते भलत सलत काही नसायला पाहिजे काही, म्हणून तुमच्यात परिवर्तन व्हावं. बाबासाहेबांनी आपल्या अमरावतीमध्ये जे आहे तो सत्याग्रह केला होता, मंदिर सत्याग्रह केला बाबासाहेब तुमच्या अमरावतीला. अंबादेवीचा सत्याग्रह केला की नाही? ज्या अमरावती शहरामध्ये आपल्या महामानव उद्धारकर्त्या बाबासाहेबांनी अंबाबाई मंदिराचा सत्याग्रह केला नाही का, तर त्याच अमरावतीमध्ये जर काही लोक भरकटलेले असतील तर त्यांनी ध्यानावर आलं पाहिजे. कारण बाबासाहेबांचे 3 मुली, 3 मुलं, एक मुलगी, पत्नी गेली की नाही मरू? मातीमध्ये गेले. 3 मुले, मुलगी, पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने परवा नाही केली. तुम्हा चालाया जाने स्वतःचे पाय दिले, मग त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले. बा भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले. बाबासाहेबांनी तर सर्व काही दिलं हो, आपण तर देऊ शकत नाही, पण कृतज्ञ तरी राहायला पाहिजे का नाही? कृतज्ञता कशाला म्हणतात? आणि जर बेमानी करत असेल ना, तुम्हाला सांगतो तुम्ही भिक्खू असेल कोणी का कोणी असेल, बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करत असेल ना, आपण शाप देत तर देत नाही बाबा, तर सांगतो तुम्हाला महामानवाचा महान त्याग आहे. प्रचंड कुर्बानी दिली बघा. कोण करू शकते एवढं हो? 4 मुलं जाऊन, पत्नी जाऊन, कोण विचार करू शकते दुसऱ्यांचं? करू शकेल कोणी? आज जर कोणाचं दुखणं सुखणं काही असेल तर आम्हाला जमणार नाही म्हणतात, विहारात याला कार्यक्रमात सहभाग म्हणतात लोक. अशी बिलकुल म्हणतात की नाही? बाबासाहेबांनी आपल्या जीवाची पर्वा नाही केली, संसाराची पर्वा नाही केली, लेकरा बाळांची पर्वा नाही केली. त्यांना डायबिटीज होता, बीपी होता, कमरेचा त्रास होता, मणक्याचा त्रास होता, गुडघ्याचा त्रास होता, पण राबले, झिजले, खपले नाही का? त्रास सहन केला बाबासाहेबांनी. तुमच्या राजरत्नांवर, तुमच्या इंदूवर, तुमच्या गंगाधरावर, तुमच्या रमेशावर ती वेळ येऊ नये तशी, म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला एबल बनवलं, पात्र बनवलं तुम्हाला बाबासाहेबांनी. आज कोणाची हिंमत नाही. तुमच्या जर मुलाबाळाला घरात कोणाला काही झालं तर अमरावतीत असलेल्या चांगल्या मोठ्या हॉस्पिटलात तुम्ही घेऊन जाऊ शकता. तिथे जात नाही विचारू शकत तुम्हाला, कोण विचारू शकते? गंगाधराला असा हात लावण्याच्या अगोदर डॉक्टर म्हणाले की मिसेस आंबेडकर अगोदरची फीस बाकी आहे, ती दिली तरच मी तुमच्या पोराला हात लावून चेक करू शकतो, तपासू शकतो. रमाईच्या मांडीवर जीव गेला बघा. त्या माईचं हृदय काय म्हणाला असेल? 1 नाही, 2 नाही, 3, 4
महान उपकार आहेत. मी तर म्हणतो तुमच्यात जर कोणी बसलेला असेल ना, इकडे बी अर्धा तिकडे बी अर्धा, भीमके लागते जिगर, त्यांनी संकल्प केला पाहिजे. आणि जर कोणी बाबासाहेबांना बेमान होत असेल, तिकडचं आणि इकडचं करत असेल, तर शाप नाही देत तुम्हाला सांगतो. पण असे जे कोणी लोक असतील त्यांना या जीवनात जर त्याचा दुष्परिणाम नाही भोगावा लागला तर आपलं नाव बदलून ठेवा तुमच्या माहितीसाठी. 68 वर्षात जर तुम्ही बदलणार नाही तर बदलणार कधी मग? आणि आज परिस्थिती अशी आहे आपल्या देशातली की तुम्हाला संपवायला बसली सगळी व्यवस्था. तुमच्या माहितीसाठी जगजाहीरपणे सांगतो, सगळीकडून पोखरून टाकणं सुरू आहे, सगळीकडून. काहीच नाही आज तुमचं या देशामध्ये. जिथे भगवंताला आपल्या ज्ञान प्राप्त झालं ती बुद्ध गया तुमची नाही. दीक्षा भूमीवर मॅटर झालं, चैत्यभूमीचं स्मारक अजून तयार झालं नाही. मी कुणाला पेटवत नाहीये, पण सांगतो तुम्हाला हकीकत. देहू रोडला जिथे बाबासाहेबांनी पहिल्यांदा मूर्ती बसवली धर्मांतराला, तिथे मॅटर आहे. माहिती तुम्हाला, सगळीकडे मॅटर आहे. आणि त्याला कारणीभूत आपण सगळे जण आहोत. मी दुसऱ्याला नाव ठेवत नाही. म्हणून तुम्हाला सुरुवातीला म्हणालो, वामन दादा म्हणाले माझ्यातला भीम मीच केला उन्हा, दोष देऊ कुणाला? इतरांना दोष देण्यात काय अर्थ आहे हो? आणि कशासाठी म्हणून दोष? आपलंच घर आपल्याला सुरक्षित स्वच्छ ठेवता येत नसेल, नीट नेटकं ठेवता येत नसेल, तर दुसऱ्याला काय दोष देतात? त्यांचा तर अजेंडा आहे ना, ते त्यांचा तर सन्मान करतील ना, त्यांच्या परंपरा ते पाळतीलच ना. म्हणून तुम्हाला मी सांगतो, आमचं इथे येणं व्यक्त जाता कामा नये. तुमच्यात जर खरंच बाबासाहेबांचं रक्त आहे तर तुमच्यात परिवर्तन झालं पाहिजे. म्हणजे जे भीमके लागते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी धरण अर्ध्यापेक्षा जास्त उधरत असतील, त्यांच्यात परिवर्तन झालं पाहिजे. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे आलात आणि या छोट्याशा कार्यक्रमाला, वैद्य परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला धम्म परिषदेचं स्वरूप तुम्ही प्राप्त केलं. निश्चितपणे तुम्ही श्रद्धावान, सिलवान, गुणवान आहात, बाबासाहेबांच्या विचारांचे आहात. आणि त्यामुळे असंच परिवर्तन तुमच्यात घडावं आणि असे कार्यक्रम तुम्ही आयोजित करत राहावेत. खरोखर भिक्खू संघाला तुम्ही बोलवत राहावं. धम्म क्रांतीच सर्व काही करू शकते. राजकारणात तर सबसे फेल ठरलेला आहे आपला समाज. खरोखरच प्रत्येक जण आपल्याला जाणीव करून देतो की जयंत्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे लाखो लोक निवडणुकीच्या वेळेस 500 रुपये, 1000 रुपये घेऊन गुप्त बसतात. तेव्हा बाबासाहेबांचा जर त्याग म्हणजे विसरत असतील, आठवत नसेल, तर त्यांच्यापेक्षा मूर्ख या जगात दुसरं कोणीच नाही बघा. म्हणून गुणगान गाणं आणि जय भीम इथून मोठ्यानं बोलणं हे वेगळं, आणि त्या महापुरुषाचे अनुयायी बनणं हकीकत मध्ये हे वेगळं आहे. निश्चितपणे तुम्ही अनुयायी बनण्याकडे वाटचाल कराल. जे बिघडलेले आहेत त्यांना सुधारवण्यासाठी तुम्ही वेळ द्याल, तुमची बुद्धी पैसा खर्च कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु साधु. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.